अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि त्याआधी एका बाजूला अयोध्येसह देशभर त्याचा सोहळा आत्तापासूनच सुरू झालेला आहे, तर दुसरीकडे त्यावरून वादाचे बाणही सोडले जात आहेत आणि यावेळी हा वाद पेटलाय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये। हा वाद इतका टोकाला गेलाय की बाबरीचा ढाचा, वजन या मार्गाने निमंत्रणापर्यंत येऊन पोहोचलाय। मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे। मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो। मी 20व्या वर्षी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो। सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो, ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो। ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी। लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा। आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयने प्रसिद्ध केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली, त्याच्यामध्ये पहिल्या 10 पहिले दुसरेच नाही शिवसेना प्रमुख तर आडवाणी एकत्रच आहेत, पण खाली जर तुम्ही सगळे नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ 109 हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या याच्यामध्ये आहे। मी स्वतः 3 वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलो। मी स्वतः आर्ग्युमेंट्स आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजेत। त्यांना ते माहीत नसेल, ते वकील आहेत फडणवीस, त्यांनी एकदा पाहावं। काही लोक अशा लोकांसोबत आहेत की ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। राम होते का, त्यांचा जन्म झाला होता का, असं विचारणारे लोक होते। काही म्हणायचे की मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे। आता त्यांना तारीखही सांगितली, मंदिरही बनलं, आता निमंत्रणही आहे। तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे। बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आहे आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमींना होणं स्वाभाविक है। अभी इतना ही बाकी है कि 22 तारीख को बीजेपी की तरफ से ऐलान होगा कि हम प्रभु श्री राम को ही चुनाव में खड़े कर रहे हैं। हाँ, इतना ऐलान होना बाकी है कि हमारे कैंडिडेट अयोध्या से या कहाँ से प्रभु श्री राम है। अब यही कहना बाकी है। इतना पॉलिटिक्स चल रहा है राम जी के नाम पर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।